नमस्कार, मी जोशना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर माझ्या अवतारावरून तर तुम्हाला कळेलच की बाबा काय चालू आहे. तर आता साफसफाई करायला सुरुवात केली आहे, कारण आता तुम्हाला तर माहितीच आहे नवरात्र येत आहेत आणि नवरात्रामध्ये सगळी साफसफाई करणं गरजेचं आहे. त्यासोबतच उपवास वगैरे असतात, त्यामुळे सर्व साफसफाई करणं गरजेचं आहे. आणि मी सगळी साफसफाई केली आहे. आता बेडरूमपासून स्टार्ट केलं आहे, म्हणजे बेडरूममध्ये असं थोडंसं मोकळं भेटेल किंवा काहीतरी ठेवता करता येतं म्हणून. आणि त्याच्यासोबतच मी सगळं क्लिनिंग व्यवस्थित असं करायला घेतलं आहे. जे आपण वॉर्डरोब किंवा आपले जे टेबल असतात ते सर्व असं क्लीन करून घेतलेलं आहे. हे कपाट आहे की ह्यामध्ये आरसा पण आहे, तर त्या आरसासुद्धा मी क्लीन केलेला आहे. मिरर जे म्हणतो आपण ते सर्व असं व्यवस्थित जे क्लिनिंगचं असतं, कॉलिन वगैरे त्याने मी क्लीन केलेलं आहे. खिडक्या वगैरे सर्व क्लीन करायला घेतल्या आहेत. तर तुमच्याकडे पण साफसफाई चालू आहे का, नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हीही स्टार्ट केलं आहे का, नक्की कमेंट करा. आणि हा व्लॉग जरा येण्यासाठी लेट झाला असेल तर सॉरी, कारण ही जी साफसफाई केल्यानंतर मला खूप त्रास झाला की फुल बॉडी पेन वगैरे होत होतं, त्यामुळे मग व्लॉग येण्यासाठी उशीर झालेला आहे. तर ज्या काचा वगैरे आहेत विंडोच्या, त्यासुद्धा मी व्यवस्थित क्लीन करते. आणि हे कॉलिनच आहे त्याने मी व्यवस्थित असं क्लीन करत आहे. आणि त्याच्यासोबतच सोबतच जर बेडरूम क्लीन केला की त्याच्यानंतर हॉल, किचन असं मला करता येईल असं. आणि मी एकाच दिवशी सगळं केलं, त्यामुळे मला दुसऱ्या दिवशी अक्षरशः उठायला येत नव्हतं, एवढं फुल बॉडी पेन होत होतं. कारण मी एकटीने आणि माझ्या मिस्टरांनीही मला मदत केली कामं करण्यासाठी. जे काही असतं मोठ्या मोठ्या फॅन वगैरे हे असं क्लीन करण्यात हेल्प केली तरच होतं, नाहीतर एकाने करून म्हटलं तर होत नाही. आणि तुमच्यातसुद्धा मदत करतात का, नक्की कमेंट करून सांगा. मिस्टर असेल किंवा फॅमिलीमध्ये जे कोणी असेल ते करतात का मदत, ते नक्की सांगा. हेल्प करणं खूप गरजेचं असतं. आता मी फॅन वगैरे पण क्लीन त्यांनी झाडून घेतलं होतं व्यवस्थित, पण पाण्याच्या जे ह्याचं असतं त्यांनी क्लीन करणं खूप गरजेचं असतं. पाण्यामध्ये पण मी जे आपले हे म्हणतो ना आपण काय फिनेल वगैरे असं सर्व टाकून वगैरे क्लीन करून घेतलेलं आहे. काय होतं की हा व्लॉग मी लेट हे करते, त्यामुळे थोडंसं मला म्हणजे उशीर लागतो किंवा काही ज्या वस्तू आहेत त्याची नावं पटकन लक्षात येत नाहीत. असं फिनेल वगैरे टाकून मी बेडरूम असं व्यवस्थित आणि जे म्हणतो आपण त्याने नाही, मी स्वतः म्हणजे हाताने व्यवस्थित क्लीन करत होते. आणि नंतर जे बेडरूमच्या बाहेर टॉयलेट, बाथरूम, वॉशरूम वगैरे आहे, तर तिथलं पण व्यवस्थित क्लीन करून घेते. म्हणजे हा भाग क्लीन झाला की मला बाहेरचाही क्लीन करता येतो. आणि हॉलमध्ये मी सर्व लावून घेतलं होतं, कारण हॉलमध्ये ते साईडचं सर्व निघालं होतं, जे माती पडते ते सर्व पडलं होतं. पण ते क्लीन करून मी डायरेक्टलीच तुम्हाला हा व्हिडिओ दाखवते. आणि याच्यासोबतच भांडी वगैरे घासून वगैरे झालं होतं. आणि ती भांडी जी आहेत ते मी खाली कपड्यावरती टॉवेल्स वगैरे असे सुकायला ठेवले होते, कारण जेणेकरून मला संध्याकाळी ते पटकन असं लावता येतील म्हणून. मग ते सुद्धा मी सोबतच कामं सर्व चालू होती. आणि भांडी पण खूप असं म्हणतो भांडी कुठे आहेत, आपल्याकडे जास्त नाही आहेत, पण भांडी खूप मोठ्या प्रमाणात होते. आणि खूप कंटाळा आला. दिवसभर चहाच घेत होतो, त्याच्या व्यतिरिक्त काहीच खाल्लं नव्हतं. मग संध्याकाळी अर्णव स्कूलवरून आल्यानंतर अर्णवला मग नंतर शेवपुरी आणि सुकापुरी वगैरे असं थोडंसं स्नॅक टाईम म्हणून मग आणायला लावलं. आणि ते खाऊन त्याचा आस्वाद घेतला. आणि करून खूप थकलो होतो. सकाळ म्हणजे 12च्या नंतर स्टार्ट केलं, त्याच्यानंतर सर्व कामं चालूच होते सर्व. नंतर बेडरूमचं तुम्हाला दाखवते. बेडरूम हे असं व्यवस्थित मी कवर वगैरे लावून नंतर घेतलं सर्व व्यवस्थित. आणि संध्याकाळचं हे दाखवते तुम्हाला. बाहेर तुम्हाला खिडकीच्या बाहेर दिसत असेल, खूप अंधार पडला आहे. आणि हे मग नंतर भांडे वगैरे सर्व असं लावून घेतलं सगळे. जिथल्या तिथे सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या ठेवल्या. आणि बाहेरचं तुम्हाला दाखवते की मी कपडेसुद्धा त्याच्यासोबत धुवून घेत होते, त्यामुळे बाहेर सगळं सोफ्यावरती असा पसारा होता. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.